नमस्कार, मी स्वप्नील कुमावत. आपण पाहत आहात बुलंद, निर्भीड आवाज जनतेचा. आज आपण बुलंदचे संपादक राजेंद्र शहापूरकर सर यांची मुलाखत घेणार आहोत. सर, सुरुवातीला राज्याच्या राजकारणात जे काही बाबांचे व्हिडिओ, बाबांनंतरचे झिरवळांचे व्हिडिओ हे जी समोर या लागले, याच्यानंतर तुमच्यासहित सगळ्या पत्रकारांना आणि आम्हालासुद्धा आता हातात मोबाईल घ्यावा की नाही घ्यावा असा प्रश्न पडला आहे. नाही, खरंच आहे. दुर्दैव असं आहे की आज महाराष्ट्रामध्ये काय चाललं हेच काही कळत नाही. म्हणजे ते एक प्रसिद्ध डायलॉग होता ना, तो ये क्या हो रहा है. तर असं सगळं काही म्हणजे राजकारण म्हणा, समाजकारण म्हणा, पूर्ण बिघडलेलं आहे. म्हणजे काय सकाळी नुसतं पाहिलं की एक एक बाबा बाहेर येतो, खराच झाला आता कोणता तरी वैद्य बाबा आला, तो काय म्हणे स्वतःला शंकर म्हणतो. म्हणजे काय चाललंय हे काही कळत नाही. आणि दुसरी अजून एक की मुख्यमंत्र्यांनी आपलं वक्तव्य देताना असं म्हटलं होतं खरात बाबाच्या नंतर की ज्या महिला समोर येत आहे आम्ही त्यांना संरक्षण देऊ आणि त्यांच्या जीविताची आणि त्यांच्या सगळ्याची हमी आम्ही घेऊ असं म्हटलं होतं. आणि आता जे काही एकही माध्यमामध्ये किंवा मोबाईलवर, ट्विटरवर, जिथं कुठं हे सगळे व्हिडिओ चालत आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत नाही का की मुख्यमंत्री आणि जी गृह विभाग आहे पूर्ण ह्या गोष्टी थोडाफार सगळी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरला आहे? नाही, जबाबदारी घेणार म्हणजे काय करणार? त्यांचं जे काही आबरूचे दिंडवडे निघायचे ते निघूच लागलेले. आणि आपल्याकडे म्हणजे इतकं या सोशल मीडियामध्ये इतके विचित्र प्रकारे काय ते पाहण्यामध्ये त्यांना म्हणजे मजा वाटते, ते काही कळत नाही. एका बाईचा अख्खा चारित्र्यावर त्याचा परिणाम होतो, तिचा संसार उद्ध्वस्त होतो, तिचे लेकरबाळ असतात, तिचे शेजारी पाजारी असतात, ती कसं तोंड दाखवणार उद्या, हे कसं काय यांना प्रश्न पडत नाही हेच मला काही कळत नाही. सध्याच्या राजकारणात बाबांनंतरचा एक मोठा विषय म्हणजे प्रियंका चतुर्वेदी आणि संजय राऊतांची दिल्लीमध्ये जी बैठक झाली, त्याच्यामध्ये जी काही खटके उडाले, जे काही वाद झाले त्याविषयी, तर म्हणजे बाळासाहेबांसोबत असे कधी कोणाचे भांडणं व्हायचे का? नाही, बाळासाहेबांसमोर बोलायची काय टाप होती यांची, हिंमतच नव्हती बाळासाहेबांसमोर उभे राहून बोलायची. म्हणजे हा काय सांगतो आता, हे सगळे इथून तिथून म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा भोंदूबाबाचाच जास्त उदो चालला आहे. संजय राऊत म्हणजे भोंदूबाबा नाही, दुसरं काय की फक्त जर नेता जो पक्षाचा नेता आहे तो जर दुबळा ठरला तर काय परिणाम होतात, एक पक्ष कसं सत्यानाश होतो, त्याचं हे उदाहरण म्हणजे उभाट आहे असं म्हणता येईल. म्हणजे बाळासाहेब असताना बाळासाहेब सगळे निर्णय म्हणजे सगळ्यांना बोलवायचे. त्यांचे 12 नेते होते. बाळासाहेबांकडे 12 नेते होते. म्हणजे भुजबळ वगैरे तेव्हा 91च्या पूर्वीचं सांगतो मी. भुजबळ होते, दत्ताजी नलावडे होते, दत्ताजी साळवी होते, मधुकर सरपोतदार होते, मनोहर जोशी होते, सुधीर जोशी होते, असे 12 लोक होते. लीलाधर डाके, शरद आचार्य वगैरे होते, असे 12 नेते होते. म्हणजे बाळासाहेब, त्याच्यानंतर हे नेते, आणि त्याच्यानंतर मग अशी उतरंड होती सगळी सत्तेची. आता ते सगळंच बंद झालं. आता नुसतं काय म्हणजे बाळासाहेबांच्या त्यांच्याकडे 12 नेतेच उरले नाही ना. 12 म्हणजे 12 वाजले त्यांच्या नेत्याचेच 12 वाजले. 12 नेते कडून म्हणजे यांच्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे काही नाही. तो ते संजय राऊत नावाचा जो प्रकार आता आहे, तोच सकाळी जे काही सांगून टाकतो, पक्षाची भूमिका ते सांगून टाकतात. पूर्वी असं पक्षाची भूमिका पक्षप्रमुखच सांगायचे, बाळासाहेबच सांगायचे, भले निर्णय काही हो. म्हणजे मनोहर जोशी तर इतकं होतं की म्हणजे बाळासाहेबाला काही ते करू शकत होते. म्हणजे बाळासाहेबांचं मन वळवायची ताकद मनोहर जोशीकडे होते. हे सगळं खरं होतं, सगळ्याला माहीत होतं. मनोहर जोशी बसले ते बरोबर आपलं करून घेणार, त्यांना जे पाहिजे ते. पण तरीसुद्धा जे काही व्हायचं ते डिक्लेअर बाळासाहेब करायचे. आता हे उद्धव ठाकरेंची वेळच पाहत नाही, सकाळी स्वतःहूनच बोलून घेतात. तर हे सगळं त्यामुळे सगळं विचित्र प्रसार निर्माण झालेली आहे. विचित्र ही जी आता सध्या शिवसेनेची जी परिस्थिती निर्माण झाली, ही सगळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतरची झाली. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर संजय राऊतांना एक वेगळा संधी मिळाली. सगळं काही संधी संजय राऊत सांगू लागले. म्हणजे सेनेचा जी काही आवाज आहे तो संजय राऊत बनून पुढे येऊ लागले. तर मग हे सगळी जी परिस्थिती अशी ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यानंतरच घडली असं वाटतं का? उद्धव ठाकरेंना जेव्हा मी खाजवू कसे हा प्रश्न पडला तेव्हा हे सगळं निर्माण झालं. म्हणजे मी करू काय असं त्यांना, किंवा मग आता काय करावं हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, जेव्हा तुम्ही दुबळे ठरता तेव्हा कोणीतरी तुमचा हे घेतं. जी सत्ता असते ती तुम्ही गाजवावीच लागते, चालवावीच लागते नेत्याने. ते जर तुम्ही चालवली नाही तर दुसरं कोणी चालवतं, असे सगळं हे आहे. आणि आता हे जी त्यांची जी खासदारच्या बैठकीमध्येच जी वाद झाले, त्याच्यातून आज उरलेली शिवसेना जी उबाटा गट आहे, तो उरलेला उबाटा गट फुटून
वेगवेगळ्या पक्षात जाईल. मला खरं सांगू का, काल मुख्यमंत्री फडणवीसांनी फार चांगलं सांगितलं याबद्दल की ते एकमेकाचा उरावर बसो, जीव घेऊ, झिंजा ओढो, काय त्याच्याशी त्याने गणणे. असेच महाराष्ट्राला आता परिस्थिती अशी निर्माण झाली, कोणाला त्यांच्याविषयी काही वाटणं. थोडं आमच्यासारख्याला थोडं वाईट वाटतं, कारण आम्ही शिवसेना पाहिलेली आहे बाळासाहेबांपासून. म्हणजे मी तर 85-86 पासून जोडले गेलेलो आहे आणि त्यात तर 99-2000पर्यंत मी माझं येणं झालं होतं. नंतर मी कमी केलं, कारण उद्धवांचं राजकारण सुरू झालं तिथून. ओके. हां. त्यामुळे थोडं जे वाईट वाटतं, थोडं जे म्हणजे हे कणव वाटते, वाईट वाटतं, हे ते त्याच्यामुळे वाटतं. नाही तर यांच्याविषयी विचार करून अशी परिस्थिती आहे. ते असं म्हटलं जातं की शिवसेना ही राज ठाकरेंकडे द्यावी असे बाळासाहेबांच्या मनात होतं. नाही, बाळासाहेबांना काही असं कधी ते म्हटलं नाही की राजकडे द्यावं, हे द्यावं असं. तर काही हे जे प्रचार असेल तर हा खोटा प्रचार आहे, मी जे पाहत होते. हां, काय होतं की राजकारणामध्ये असो, ह्याच्यामध्ये असो, मुलाकडे थोडं जास्तच प्रेम जातं, हे याच्यात काही वाद नाही, म्हणजे कोणी असो. तर त्यामुळे ते काही फार गैर आहे असं नाही, पण त्यांना असं वाटत होतं की या दोघांनी मिळून हे चालवावं. हे एकाने जो राज ठाकरे याचं भाषण चांगलं आहे, भाषणामध्ये हे आहे. उद्धव ठाकरे तिथं थोडे डावे पडतात, त्यांनी संघटनात्मक ते चांगलं चालतात, म्हणजे सुरूढ राजकारणी आहे. हे म्हणजे राज म्हणजे बाळासाहेबासारखे दिलदार असं आहे, असं त्यांना वाटत होतं की फुटू नये, म्हणून त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला. पण ते नाही, मग ते असंच होत राहतं, त्याला इलाज नाही. बाळासाहेबांनी तयार केलेली जी काही शिवसेना आहे त्याच्यामध्ये आता एकनाथ शिंदे जी आपला गट वेगळा घेऊन शिवसेना नाव, पक्ष, चिन्ह सगळं घेऊन जी काही पुढे चालले, शिंदे असं व्यवस्थित पद्धतीने पुढे घेऊन जाऊ शकतात. खरं सांगू का, एकनाथ शिंदे जे आहे ना, त्यांचं शिवसेना म्हणजे हा पक्ष काही नाही, हा जमाव आहे, सत्तेसाठी निर्माण झालेला गट आहे, एक क्राऊड आहे. त्याला पक्ष वगैरे असं काय म्हणजे त्यांच्याकडे काही थिंकिंग म्हणजे हे नाही, थिंकिंग नाही, स्वतःची फिलॉसॉफी नाही, आपण कशासाठी काम करायचं ते काही नाही. हे सत्तेसाठी जमलेला हा समूह आहे, एवढंच फार तर त्यांच्याविषयी म्हणता येईल. मला वाटत नाही त्यांचं काही फार त्यांना म्हणजे भवितव्य आहे असं काही मला अजिबात वाटत नाही. आणि जर आता असं जर तुम्हाला वाटत असेल की आता जर 5 वर्षानंतर पुन्हा निवडणुका झाल्या आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एखाद्या वेळेस सत्तेवर आले, तर मग शिवसेनेचं अस्तित्व काय असेल? एक तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेवर त्यांची एवढं वाजलेलं आहे, म्हणजे काहीच कळत नाही. सारखा माणूस जर त्यांचा प्रदेशाध्यक्ष होतो, ज्याला काही कळत नाही, ते कसं काय करणार ते? सगळं हेच आहे. आणि याच्यामुळेच म्हणजे मला जे वाटतं ना की साताऱ्यामध्ये जे झालं ना प्रकार, साताऱ्यामध्ये जे झालं, तर हे नांदी आहे पुढच्या राजकारणाची, की भाजप सहन करणार नाही आता कोणाला. भाजप यांचा बिलकुल यांचं ऐकून घेणार नाही आता. म्हणजे शिंदे गटाची दादागिरी वगैरे जी पूर्वी शिवसेनेची चालायची त्याच पद्धतीने शिंदेंनी सुरू केलं. पण शिंदे म्हणजे शिवसेना म्हणजे बाळासाहेब नाही आहेत, बाळासाहेब होते. म्हणजे उद्धवसुद्धा बाळासाहेब नाही, तर तिथं शिंदे कोण आहे हा प्रश्न आहे. आणि आपल्या बोलण्याच्यामध्ये एक गोष्ट आली की बाळासाहेब हे राज आणि उद्धव दोघांना एकत्र घेऊन पुढे जायचा विचार चालू होता. पण आता आपण नुकताच मनपाच्या निवडणुकीत बघितलं, दोघं एकत्र येऊन निवडणूक लढवली, पण त्याचा बी काही त्यांना असा फारसा फायदा झाला दिसत नाही. हो, 20 वर्षांनी ते एकत्र आले. एकमेकाचे कपडे एवढे फाडलेले आहेत त्यांनी, एकमेकाला एवढे वाईट पद्धतीनं त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत म्हणता, किंवा काय कॉर्नर केलेलं आहे एकमेकाला अतिशय वाईट पद्धतीने. कोण लक्ष हे ठेवणार हो, त्यांच्यावर कोण भरोसा ठेवणार? आणि तेच ते रडगाणं. म्हणजे राज ठाकरेंनी तर निव्वळ ते कॉमेडी शो सारखं सुरू केलं होतं. म्हणजे आज भाजपसाठी, उद्या शरद पवारसाठी, आता उद्धवसाठी, ह्याच्याकडे फार कोणी सिरियस अंधारे जी म्हटल्या होत्या, उठ दुपारी घे सुपारी, तर ती वाक्य करायचे नाही. ते सुषमा अंधारे संदर्भातही खरं आहे. ते काही राज ठाकरेबद्दल नाही, सुषमा अंधारेंनी पण तेच केलेले. किती पक्ष बदलले, कोणाकोणाच्या सुपाऱ्या घेतल्या. जितेंद्र आव्हाड त्या मुंबऱ्याच्या 2-3 पडलेले ना व्हिडिओ, ते पाहिलं तरी आपल्याला लक्षात येतं. ओके. तर आपण आज राजेंद्र शहापूरकर सरांकडून शिवसेनेत बाळासाहेबांचा जो दबदबा होता तो आजच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंमध्ये दिसत नाही आहे. आणि ती शिवसेना जी बाळासाहेबांनी स्थापन केली, ती शिवसेना एकनाथ शिंदे किती प्रखरतेने पुढे नेतील हेही काही स्पष्टपणे दिसत नाही आहे. आणि आता उरलेली शिवसेना जी उरलेली जी उबाटा आहे, त्यांच्यात जे झालेले वाद आहे, म्हणजे संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदीमध्ये जे काही वाद झाले ते बी उद्धव ठाकरेंच्या समोर, पक्षप्रमुखांसमोर ज्यावेळेस आपले 2 खासदार एकमेकांविषयी बोलतात, एकमेकांविषयी वाद करतात,
त्यावेळेस त्या पक्षाचं भवितव्य काय असतं तर हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तर येत्या काळात उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे शिवबाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, तर त्याचं काय अस्तित्व राहील हे आपल्याला येत्या काळात बघायला फार रंजक असेल. तर त्यासाठी तुम्ही बुलंद चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. अशीच मुलाखत आवडली असेल तर आपण अधूनमधून त्यांची मुलाखत त्यांच्या चॅनलवर घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.